श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 3, कपटाने सीतेचा छळ. ओम श्रीराम. श्रीरामांनी रावणाच्या छत्राचा भंग केल्यानंतर मग रावण सीता मातेचा छळ करण्यासाठी एक युक्ती करतो. विद्युज्जीव नावाच्या राक्षसास विश्वकर्म्याकडे पाठवतो व श्रीरामाचे मायावी शिर बनविण्यास सांगतो. मग तो विद्युज्जीव राक्षस विश्वकर्म्याकडे येतो, परंतु विश्वकर्मा या कार्यास नकार देतो. तेव्हा मग विद्युज्जीव राक्षस स्वतःच मंत्र तंत्र करून मायावी श्रीरामाचे शिर तयार करतो. त्यानंतर रावण कपटाने ते कृत्रिम शिर घेऊन सीतेकडे येतो व सांगतो की मी श्रीरामांचा वध केला आहे. श्रीरामासह सर्वजण रात्री झोपले असताना मी घाव घातला व फक्त शिरच तेवढे इथे घेऊन आलो आहे. इथपर्यंत सीतामाता ऐकत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हता, कारण रावण हा महाकपटी व खोटारडा आहे हे त्यांना माहीत होते. तेवढ्यात तो विद्युज्जीव ते कृत्रिम रामशीर सीतेसमोर घेऊन येतो. तेव्हा मग सीतामाता ही कृत्रिम रुदन करू लागल्या. त्यामुळे रावणास मग खूप आनंद झाला व तो स्वतःची भडाई सांगू लागला. तेव्हा सीतामाता त्याच्यावर ओरडून म्हणाल्या, अरे मूर्खा, श्रीराम निधन ही घटना अशक्य आहे. तेवढ्यात ते मायावी शिरही अदृश्य झाले आणि मग रावण चडफडत तिथून निघून गेला व त्यानंतर काही वेळाने वार्ता आली की श्रीराम प्रभू लंकेवर आक्रमण करण्याकरिता आले आहेत. आणि तिथे मग सरमा नावाची दासी सीतामातेला म्हणते की घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या अध्यात्म प्रवासात आता त्या आत्मस्वरूप सद्गुरूंनी म्हणजेच श्रीरामांनी या अशुद्ध अहंकाराच्या म्हणजेच रावणाच्या शिरावरील त्या अशुद्ध अहंतेला तोडल्यानंतर तो अशुद्ध अहंकार उद्विग्न व अस्वस्थ होतो व आपल्या अशुद्धतेने एक वेगळीच मायावी कृती करण्याचे ठरवितो. तो आपल्या विजेसारखी चपळ जिव्हा असलेल्या अशुद्ध मायावी शक्तीच्या सहाय्याने त्या परमशांती मातेला म्हणजे सीतामातेला अस्थिर करून छळण्याचा प्रयत्न करतो व मायावीपणाने त्या आत्मस्वरूप सद्गुरूंचा विनाश केला आहे असे भासवतो. परंतु त्या परमशांती मातेवर त्याचा काहीच परिणाम होत नाही, कारण त्या परमशांती मातेला माहिती आहे की ते आत्मस्वरूप सद्गुरू हे चैतन्य घन व परब्रह्मस्वरूप आहेत व त्यांचा विनाश होणे हे कदापि शक्य नाही. आणि ते आत्मस्वरूप सद्गुरू व ती परमशांती माता हे एकरूप व अद्वैत स्वरूप आहेत व जिथे आत्मस्वरूप सद्गुरू आहेत तिथेच ती परमशांती सुद्धा आहे व जिथे परमशांती आहे तिथेच ते आत्मस्वरूप सद्गुरू सुद्धा आहेत. आणि मग त्या परमशांती मातेची
ती दृढ शांती पाहून तो अशुद्ध अहंकार उद्विग्न होऊन तिथून निघून जातो. आता आपण थोडक्यात सार पाहूया. इथे कथेमध्ये श्रीरामांनी रावणाच्या त्या गोपुरावर गेल्यानंतर त्याच्या शिरावर जे छत्र होते ते तोडल्यानंतर रावण उद्विग्न आणि अस्वस्थ होतो आणि मग त्याच्या डोक्यात एक वेगळीच मायावी कल्पना सुचते. तो जीवा राक्षस जो असतो त्याला विश्वकर्म्याकडे पाठवतो व श्रीरामांचं मायावी शिर बनवण्याची आदेश देतो. विश्वकर्मा या कार्याला नकार देतो. मग विद्युजीवच आपल्या मंत्रतंत्राच्या साहाय्याने ते कृत्रिम शिर तयार करतो आणि ते विद्युजीव आणि रावण सीतामातेजवळ येतात. सीतामातेला रावण सांगतो की मी रात्रीच झोपेत राम असताना मी त्यांना घाव घातला आणि मारून टाकले, त्यांचं फक्त शिर घेऊन आले. सीतामातांना हे सगळं माहिती असतं की हा एक नंबरचा खोटारडा आणि मायावी कपटी आहे. त्यामुळे सीतामाता यावर विश्वास ठेवत नाही. परंतु रावणाच्या समाधानासाठी त्या रडण्याचं नाटक करतात. रावणाला खूप समाधान वाटतं. मग मात्र सीतामाता त्याच्यावर ओरडतात आणि तेवढ्यात ते जे मायावी शिर असतं तेही गायब होऊन जातं आणि मग रावण तिथून निघून येतो. ही झाली कथा. हे साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या दृष्टीने आत्मस्वरूप सद्गुरूंनी त्या अशुद्ध अहंकाराच्या जो अहंतेचा सिरपेच आहे तो तोडल्यानंतर ते अशुद्धच हो. हा अहंकार बघा, आपण आपलं जीवन जगत असताना लक्षात घ्या, आपल्याकडनं एखादी गोष्ट आपण चुकीच्या पद्धतीने करत असू आणि ती गोष्टीला यश नाही आलं की आपण आणखी चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. हे अशुद्ध अहंकाराचं लक्षण आहे. मग तो मायावी आत्मस्वरूप सद्गुरूंचा विनाश केला आहे असं मायावीपणाने त्या परमशांतीला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण हा अशुद्ध अहंकाराचा निव्वळ मूर्खपणा असतो. कारण ती परमशांती आहे हो, ती त्या परब्रह्माची निज शक्ती आहे. परब्रह्म आणि परमशांती ही एकरूप आहेत. तर त्या आणि हे जे आत्मस्वरूप सद्गुरू आहे ते परब्रह्म स्वरूप आहेत. त्यांचा विनाश होणं कसं शक्य आहे? आणि हा फसवतोय कुणाला? त्या परमशांतीला. म्हणजे परमशांती ही महत्त्वाची गोष्ट आहे. परमशांती केव्हा प्राप्त होते? साधकाला संपूर्ण शुद्धी करावी लागते. त्यानंतर आत्मसाक्षात्कार होतो. त्याच्या पुढे जाऊन त्याला ब्रह्मसाक्षात्कार होतो. त्याही पुढे जाऊन त्याला परब्रह्म साक्षात्कार होतो. तेव्हा तिथे त्याला परमशांतीची प्राप्ती होते. म्हणजेच परमशांती आणि परब्रह्म हे एकरूप आहेत. परब्रह्माचा विनाश करणे म्हणजेच आत्मस्वरूप सद्गुरूंचा विनाश करणे कदापि शक्य नाही, हे त्या परमशांतीला माहिती असतं. परंतु हा अशुद्ध अहंकार खरंच मूर्ख असतो. तो हे सतत प्रयत्न करत असतो. म्हणजे मायावीपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मायावीपणाने. आणि बघा, आपण आपल्या जीवनात जर नीट संशोधन केलं ना, ज्यानं त्यानं आपापलं, तर आपण किती मायावीपणा करतो. आपण खूप गोष्टी मायावीपणाने करतो. म्हणजे लटकेपणाने, नाटकीपणाने आपण बाह्यांगाने वेगळं दाखवतो आणि अंतरंगातून वेगळे असतो. अगदी अध्यात्म करत असणाऱ्या माणसांची सुद्धा हजारो ही उदाहरणं आहेत. किंवा लोकांचं सोडा, मी माझं स्वतःचंच उदाहरण घ्यायचं की खरंच मी माझ्या अंतरंगामध्ये 100% प्रामाणिक आहे का? 100% शुद्ध आहे का? 100% ढोंग करत नाही ना? बोलताना, चालताना, करताना खूप बारीक निरीक्षण केलं ना तर आपल्याला आपले दोष सापडतात. असतंच. जेव्हा आपण 100% शुद्ध होऊ, जेव्हा आपण 100% संपूर्ण प्रामाणिक होऊ, तेव्हा आपण देव असू. तेव्हा आपण ईश्वर झालेला असू. जोपर्यंत आपण ईश्वर होत नाही तोपर्यंत आपल्यात कुठे ना कुठे थोडा तरी, मी असं म्हणत नाही की संपूर्ण जे अप्रामाणिक किंवा संपूर्ण ढोंगी अध्यात्मातच नसतात, ते त्यांचं जीवन आपण पाहतो. त्यांचं जीवन म्हणजे पशुवतच जीवन असतं. परंतु आपण अध्यात्म करत असू तरीही आपण संपूर्ण प्रामाणिक किंवा संपूर्ण शुद्ध नसतो. मग तिथेही मायावीपण आपल्याकडनं अशा काही कृती घडतात आणि सगळं मायावीच आहे ना. हे पहा, आपल्यातलं असा कोणता घटक आहे की तो शाश्वत आहे?
कायम आहे, स्थिर आहे, त्याचा कधीही विनाश होत नाही. म्हणजे ज्याचा विनाश होतो ते मायावी. आपल्यातला कोणता घटक आहे बरं असा? आपल्यातला एकमेव घटक फक्त आणि फक्त आत्मा आहे, त्याचा विनाश होत नाही. बाकी सगळ्या घटकांचा विनाश होतो. म्हणजे हा आपला देह, हा देह असतो का? याचा नाशच होतो ना. आणि ह्या देहाला धरून आपण किती सोंगडोंग करतो. म्हणजे या देहासाठी मग सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, पैसा, कपडा, अमुक तमुक, काय काय, खाणं पिणं, म्हणजे हे हे सगळं मायावीपण आहे. या सगळ्याला मायावीपण म्हटलेलं आहे. आणि अंतरंगातले आपलं मन पण मायावीच आहे ना. किती फसवतं आपल्याला. आपला प्राणसुद्धा मायावीच आहे, भावनिक आहे. विकार, वासना, भावना, म्हणजे बघा, भावनांचे विकार, ह्यांचे प्रकार दोन आहेत. एक शुद्ध भावना, एक मला ईश्वर प्राप्ती हवी, मला ईश्वराची प्राप्ती, मला तळमळ, ही भावना ही भावना चांगली आहे. परंतु वाईट, मला पैसा हवा आहे, मला अमुक हवं आहे, मला, हे वाईट. म्हणजे हे चित्त, अहम, हे सगळे घटक अप्रामाणिकच असतात. हे सगळे घटक मायावीच असतात. मात्र जेव्हा ह्या सगळ्यांची शुद्धी होते आणि यांना आत्मसाक्षात्कार होतो, खरा आत्मसाक्षात्कार ह्या घटकांना अगोदर होतो, नंतर जीवाला होतो, आणि मग जीवासहित हे सगळे घटक आत्ममय होतात. तेव्हा मात्र यांचा विनाश होत नाही. मग हे वैश्विक स्तरावर पोहोचतात. माझं जे मन आहे हे आत्मसाक्षात्कारानंतर जेव्हा मी देह ठेवेल, तेव्हा ते वैश्विक मनात, प्राण वैश्विक प्राणात, चित्त वैश्विक प्राण, तिथं ते ईश्वरीय कार्यामध्ये असतात. तिथेही वेगळी कॅटेगरी असते. सगळ्यांचेच म्हणजे सामान्य माणसाचं मनही मृत्यूनंतर वैश्विक मनात जाऊन मिळतं, पण तिथेही कॅटेगरी असतात. ज्याने आत्मसाक्षात्कार मिळवला त्याचं मन वैश्विक स्तरावर जातं, वैश्विक स्तरावरचं कार्य करतं, अनेक साधकांना ते मदत करतं या पद्धतीने. मग ते मायावी राहत नाही. पण तोपर्यंत हे सगळं मायावीच, आणि ह्या मायावीपणामध्येच आपण अडकलेला असतो. आणि या मायावीपणातूनच आपल्याला पलीकडे जायचं आहे. म्हणून तर सद्गुरू हवे आहेत, सद्गुरूप्रणीत साधना हवी आहे, आणि ते आपल्याला मायेच्या पलीकडे घेऊन जातात. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की सद्गुरूंच्या विषयी, मोडोनी माया कुंजरू शुद्ध चैतन्याचा ओगरू, जेवविता सद्गुरू निवृत्तीनाथो, असं आहे. मी काही चुकलो असेल तर हे कोण आपल्याला देतं? मोडोनी माया कुंजरू, म्हणजे हा मायारूपी हत्तीचं त्यांनी रूपक दिले ज्ञानेश्वरांनी. म्हणजे हत्तीचं रूपक का दिलं? तर हे इतकं बलवान आहे, ही माया एवढी बलवान आहे, हा संसार एवढा बलवान आहे की इथे भल्यांनी इथे यांचं पानिपत झालेलं आहे, भल्यांचा इथं विनाश झालेला आहे. त्यामुळे म्हणून त्याला ज्ञानेश्वरांनी मायेचा कुंजरू म्हटले, मायेचा हत्ती म्हटले. आणि मोडोनी, त्याला मोडणारा कोण आहे? तर सद्गुरू. आणि तो कशाचं, मग ते मोडून टाकून तो जेवविता सद्गुरू, म्हणजे शुद्ध अध्यात्म चैतन्याचं जेवण तो आपल्या शिष्याला भरवतो. हे कार्य सद्गुरूच करू शकतो. परंतु हे कार्य करण्यात आडवं कोण येतं? प्रमुख घटक आपल्यातला तर हा अशुद्ध अहंकार. कारण अशुद्ध अहंकार ह्या बाकी सगळ्या घटकांना आपल्या ताब्यात ठेवतो आणि सद्गुरूंची सुद्धा भक्ती करू देत नाही आपल्याला. आपण पहा, आपणही केव्हा केव्हा संशय घेतोच ना, आपल्या अध्यात्म मार्गावर घेतो, सद्गुरूवर सुद्धा घेतो. आणि हे होतं जेव्हा संपूर्ण शुद्धी होते, त्यानंतर मात्र काही होत नाही. आणि तेव्हा सद्गुरूंची पूर्ण कृपा झाली म्हणायची. तोपर्यंत सद्गुरूंची कृपा होतेच, कारण आपला आध्यात्मिक प्रवास जर प्रगतीपथावर असेल ना, तर ती सद्गुरूंची कृपाच असते. परंतु संपूर्ण कृपा झाल्या होते तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि हे या मायावीपणाच्या, हा जो रावणाने खेळ खेळला आणि साधकाच्या दृष्टीने अशुद्ध अहंकार खेळ खेळतो, त्याचं हेच सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.